नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते, भारतीय जनता पार्टी सांगली जिल्ह्याचा किसान मोर्चाचा अध्यक्ष। आताच एक बातमी आली की जितेंद्र आव्हाड जे जतुद्दीन आहेत, शरदचंद्र पवार गटाचे नेते आहेत, आज त्यांचाच एक कार्यकर्ता जो कळवा मुंब्रा या भागाचा अध्यक्ष आहे शमीम खान, जितेंद्र आव्हाड साहेबांची रॅली चालू होती आणि त्या रॅलीमध्ये त्यांनी घोषणा दिलेली आहे, पाकिस्तान जिंदाबाद। या मुंब्र्याच्या औलादी कधी सुधारणार आहेत की नाही, अतिशय खेदाची बाब आहे। आत्ताच दिल्लीमध्ये आतंकवाद्यांनी हल्ला केला, तो हल्ला पाक पुरस्कृत होता, हे सगळं जगजाहीर झालंय। अशातच महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्हा जो सांस्कृतिक जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्या ठिकाणी असलेली ही मुंब्र्याची कीड जी लावलेली आहे जितेंद्र आव्हाडांनी, त्यांनी आज पाकिस्तान जिंदाबाद ही घोषणा दिलेली आहे। अतिशय निंदनीय बाब आहे। जितेंद्र आव्हाड, तुम्हाला जर एवढी देशभक्ती असतील, त्या शमीम खानच्या कानाखाली तुम्ही जाळ काढायला पाहिजे होता की भडव्या, तू ही पाकिस्तानची जिंदाबादची घोषणा दिलीत कशी? अतिशय निंदनीय बाब आहे। सर्व स्तरावरून याचा निषेध व्यक्त होत आहे। आत्ताच त्याच्यावरती FIR ही दाखल झालेली आहे। पोलिसांनी त्याच्यावरती FIR दाखल करावीत, परंतु असे किती पाकड्या प्रेमी आहेत, असे किती जे आहेत की ज्यांना पाकिस्तानचं अजूनही कौतुक करावं वाटतंय, त्या सगळ्यांची एक लिस्ट बनवावी आणि त्यांना डिटेक्ट करावं, इथून डिटेक्ट करावं आणि डिपोर्ट करून टाकावं पाकिस्तानला। पाकिस्तानमध्ये खायचे प्यायचे वांदे आहेत। या जर सगळ्यांना, या पाकिस्तान धारचंद भोसडीच्यांना पाकिस्तान एवढा प्रिय आहे, तर त्यांना आज तिकडे पाठवलं पाहिजे। त्यांची खरी गरज त्या पाकिस्तानमध्ये आहे। हिंदुस्थान सारख्या भूमीमध्ये असल्या पाकिस्तान प्रेमीचं काही काम नाही। लाज वाटली पाहिजे। परंतु शरदचंद्र पवार गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे हे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। या रॅलीमध्ये भररित्या तो पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणार आहे। कुठलाही भारतीय नागरिक, राष्ट्रप्रेमी नागरिक हे कदापि सहन करणार नाही की पाकिस्तानच्या जिंदाबादच्या घोषणा या महाराष्ट्रामध्ये, या ठाणे जिल्ह्यामध्ये देऊ केले। मला वाटतं तो ठाणे जिल्हा धर्मवीर आनंद दिघेंचा आहे। त्या आनंद दिघेंच्या त्या जिल्ह्यामध्ये पाकिस्तानला स्थानच नाही, माझ्या घोषणा येणार कुठून? अशा लोकांचा आपण तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला पाहिजे आणि पाहिजे तेवढे थोबाडे जोडे मारले पाहिजेत। एवढं बोलतो, थांबतो। धन्यवाद।